की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे। आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले रे खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, हा पुढचा विषय नक्की आहे की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे। सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर 1 महिन्याहून अधिक काळ आंदोलन केलं। पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। मुलामुलींचे जंतर मंतरवर झोपण्याचे हाल झाले। मुलांसोबत मुलींना देखील उघड्यावर झोपावं लागलं। पाऊस बरसत असताना भिजत आंदोलन करावं लागलं। एवढे सारे हाल सोसल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं। धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला। पण आंदोलन होतं जेनजीचं। मात्र ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी रॅली काढत जल्लोष का केलाय? ही विजयी रॅली काढून आणि आंदोलन करून ठाकरे बंधूंचा काय फायदा होणार आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। सीजेपी आणि विद्यार्थी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करत होते। पहिले या आंदोलनाची दखल ना विरोधकांनी घेतली ना केंद्र सरकारने घेतली। सोनम वांगचुक यांनीही आमरण उपोषण पुकारलेलं होतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती। त्यांचं वजन झपाट्यानं कमी झाल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली। या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळायला लागला। हे पाहून विरोधकांनी देखील या आंदोलनाकडे लक्ष दिलं। शरद पवार आंदोलकांना जाऊन भेटले। त्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील भेट घेतली। तसंच उद्धव ठाकरेंनी देखील जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यानंतर ठाकरे इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेतली। इतर अनेक नेत्यांनीही जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली। त्यामुळे या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला। विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज झाल्यानंतरही विद्यार्थी जंतर मंतरवर आपल्या मागणीवर ठाम राहिले। या जेनझी मुलांसमोर सरकारला झुकतं माप घ्यावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। आता शिक्षण खात्याचा अतिरिक्त कारभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे देण्यात आलाय। प्रधान यांचा राजीनामा जेनझीच्या आंदोलनामुळे झालं, मग ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी रॅली का काढली? त्यांना असा काय फायदा होणार होता, असा प्रश्न अनेकांना पडलाय। या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी आपण पाहूयात की मुंबईत ठाकरे बंधूंनी काय म्हटलंय। जेनझीच्या आंदोलनाला यश आलं। या देशातले जेनझी हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे आंदोलनातून समजलं। महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातली फरक आता लोकांना समजलाय। मी संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं। त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय। धन्यवाद। तसंच उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। आज कोणतीही निवडणूक नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेत। ही संघर्षाची सुरुवात आहे। भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। या संघर्षात जात-पात धर्म विसरून मी भारतीय म्हणत आपण सर्वजण सहभागी झालो आहोत। मी कालच म्हटलं होतं की एका झुरळानं हुकुमशहाला नमवलंय। हा खरा विष्णूचा अवतार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे गडकरींना देखील टोला लगावलाय। आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात। आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे। आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या। हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले रे खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉल वरती बोलतायत ते।
आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. आज महाराष्ट्रात आणि देशात कोणतीही निवडणूक नाहीये, तरीही ठाकरे बंधू विजयी रॅली काढतायत. उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे, कारण आज या सीजेपीच्या आणि जेनझीच्या आंदोलनाकडे देशासह जगाचं लक्ष लागलंय. या आंदोलनाला विदेशी मीडियानं देखील कव्हर केलं. देशभरातून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. आज या तरुणांना ज्या नेत्यांनी साथ दिली आहे ते तरुण त्यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे, त्यातच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या देखील मोठी आहे. 2029 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करायला सांगितल्यानंतर हे मतदार भाजपपासून दूर होण्याची शक्यता आहे. जर हे तरुण भाजपपासून दूर झाले तर शिवसेना, ठाकरे गट, मनसे यासह इतर विरोधी पक्षांना या तरुण मतदारांना आपल्याकडे वळण्याची मोठी संधी आहे. आज ठाकरे बंधू विजयी रॅली काढून हे दाखवतात की आपण या आंदोलनाच्या पाठीशी आहोत, आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई ठाकरे बंधूंकडे वळेल. तरुण जर ठाकरे बंधूंकडे वळले तर आगामी काळात शिवसेना आणि मनसेला याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे. आगामी काळातील निवडणुका पाहता आणि तरुणांना आपल्याकडे वळवण्याची चालून आलेली संधी पाहता ठाकरे बंधूंनी विजयी रॅली काढल्याची चर्चा आहे. तरुणाच्या या आंदोलनाचा मोठा फटका भाजपसह मित्र पक्षांना बसण्याची शक्यता आहे, कारण तरुणांवर लाठीचार्ज झाल्यानंतर एनडीएतील मित्र पक्षापासून तरुण दूर होऊ शकतात. त्यामुळे 2029 मध्ये केंद्रात कुणाची सत्ता येईल आणि महाराष्ट्रात ठाकरे बंधूंना या आंदोलनाचा फायदा होईल का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.